आता आपण हा मसाला चांगला परतून घेणार आहोत. त्याला तेल सुटतं. आणि मग मटकीला फोडणी देणार आहोत. तोपर्यंत आपली ही मटकी खूप छान मऊ मऊ शिजणार आहे. आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे मी त्याला घरची मिसळ पाव बनवते आहे. तर आपल्याला याच्यासोबत पाव आणायचे आहे आणि शेव आणायचे आहे मिसळचे. बाहेरच्या मटकीपेक्षा मिसळ पावपेक्षा माझ्या मुलाला माझ्याच हातची मटकी मिसळ खूप आवडते आणि म्हणून मी त्याची ही रेसिपी शेअर करते. अशी ही मटकी आपल्या घरची पण खूप छान होते, टेस्टी होते. फक्त हा मसाला थोडा परतायला वेळ लागतो. आम्ही घरी बनवलेली मटकी आमच्या इथे सगळ्यांना खूप आवडते. घरची पावभाजी आणि मिसळ पाव सगळ्यांना खूप अगदी आवडीने खातात. ऊर्ध्वमूलं मदशाखम अश्वस्तं प्राहुरमृयम. कारण त्याच्यामध्ये आईचं प्रेम पण असतं आणि श्लोक असतात. असं हे सात्विक जीवन आपण जेवल्यावर नक्कीच आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. आणि हे अन्न मी माझ्यासाठी नाही बनवत, तर मी भगवंतासाठी बनवते आणि माझ्या कुटुंबासाठी बनवते. माझ्या मुलाला, माझ्या नातवांना आणि माझ्या मिस्टरांसाठी मी बनवते आणि हे भगवंतासाठी बनवते. म्हणून याच्यामध्ये आपलं प्रेम पण उतरतं. हॉटेलवाले काय करतात, बिझनेस म्हणून हे बनवतात, त्यांना कोणाच्या हेल्थचं काही घेणं नसतं. पण आपण जेव्हा बनवतो तेव्हा पूर्ण शुद्धतेने, पवित्र मनाने आणि प्रेमाने आपण जेवढं बनवतो तेवढं त्या अन्नामध्ये आणखी चव उतरते. म्हणूनच म्हटलेलं आहे, नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी राले यांचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी भगवती भवरोगात् पीडितं दुष्कृतोस्तात् सुतदुहितृकलत्रो अद्रवेणानुयातं विलसदमृतदृष्ट्या वीक्ष विभ्रान्तचित्तं सकलभुवनमातस् त्राहि मामो नमस्ते. माहेश्वरी माश्रितकल्पवल्लीम् अहं भोजे प्रकरिं भवानीं शूदार्थजाया तनयादुपेत स्वा अन्नपूर्णे शरणं प्रपद्ये. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिवभक्ताच्च स्वदेशो भुवनत्रयं स्वदेशो भुवनत्रयम्. अशी ही आमची मटकी मिसळ. या मग खायला.